नाशिक रोडमध्ये पेट्रोल पंपाला आग लागून असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील घराला अचानक भीषण आग लागल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली। ईदच्या मिरवणुकीमुळे रस्त्यावर गर्दी असतानाही अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचताच शर्थीचे प्रयत्न केले। अखेर आग आटोक्यात आणण्यात यश आलं असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही। नाशिक रोडच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील निरंजन पेट्रोल पंपाला लागून असलेल्या मनकुडी मॅन्शनच्या तिसऱ्या मजल्यावरील घराला बुधवारी दुपारी आग लागली। घरातून जळाल्याचा वास येताच एका मुलीने आजोबांना माहिती दिली। हनुमंत सानप यांनी तातडीने पाहणी करून अग्निशमन दलाला ही माहिती दिली। आग विझवण्यासाठी पेट्रोल पंपावरील अग्निशामक यंत्राचा वापर करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र आग मोठी असल्याकारणाने तो प्रयत्न अपुरा ठरला। त्याचवेळी ईदच्या मिरवणुकीमुळे रस्त्यावर मोठी गर्दी होती। अग्निशमन दलाच्या वाहनाने गर्दीतून मार्ग काढत घटनास्थळ गाठले। इमारतीभोवतीची अरुंद जागा आणि अगदी शेजारी असलेला पेट्रोल पंप यामुळे वाहन थेट इमारतीजवळ नेता येत नव्हते। जवानांनी वाहन पेट्रोल पंपाच्या आवारात रिव्हर्स घेऊन उभे केले आणि दोरीच्या सहाय्याने पाण्याचे पाईप तिसऱ्या मजल्यावर पोहोचवले। घरातील काचा फोडून धूर बाहेर काढण्यात आला आणि जवानांनी पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणली। सुदैवाने घरातील नागरिक सुरक्षित होते आणि गॅस सिलेंडरलाही आग लागली नाही, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। वॉटर प्युरिफायरच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। मी नाशिक रोड केंद्रावर लीडिंग फायरमन श्रीकांत शांताराम नागपूर आहे। सदर घटना पहिल्या वेळेस आम्हाला कॉल आला, त्यानंतर त्या कॉल आल्यानंतर ॲड्रेस, नाव आणि फोन नंबर घेतल्यानंतर बरोबर आमची गाडी ताबडतोब स्टाफसह सदर घटनास्थळी येऊन पोहोचला। सदर घटनास्थळाचा पत्ता मनकवडी सोसायटी, निरंजन पेट्रोल पंपाच्या बॅक साईडला। या ठिकाणी तिसऱ्या मजल्यावरती किचनमधील वॉटर प्युरिफायरला, इलेक्ट्रिक वॉटर प्युरिफायरला आग लागलेली होती। सदर घटनेच्या ठिकाणी तात्काळ पोहोचून आम्ही कार्य करताना थोडी अडचण निर्माण झाली, परंतु काही काळ थोडंसं असं घर फ्लॅट कोणत्या ठिकाणी काय व्हेंटिलेशन काय काहीच समजायला मार्ग नसल्यामुळे त्या धुरामुळे समजलं नाही। तरी आम्ही तो व्हेंटिलेशन ओपन करून नंतर धूर बाहेर काढले। नंतर मग बॅक साईडनी गॅलरीतून होजवेळ पाणी चालू करून सदरची प्युरिफायरला आग लागलेली पूर्णपणे विझवून संपूर्ण किचनमधील नुकसान झालेलं आहे। तरी आग पूर्णपणे विझवून खात्री करून आम्ही पूर्ण केलेली आहे। सदर घटनास्थळी मानधनावरील शिंदे, सुखदान, पाटोळे, व्यवहारे, हिरे, ड्रायव्हर फकीरा बालराव एवढे सहकारी आमच्याबरोबर होते। मी हनुमंत सानप, मी पंचवटीमध्ये राहतो। आमचे मित्र जी भोसलेजी हे आजारामुळे काही दिवस ॲडमिट होते आणि मी त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी आलो होतो, त्यांची विचारपूस। तर आल्यानंतर बसलो आणि मी बऱ्याच वर्षांनंतर आलो, मी असं म्हणत होतो। आणि बसता बसता आम्ही खूप वेळ गप्पा मारल्या, चहा पिलो आणि अचानक आम्हाला त्यांच्या नातीची आठवण आली, म्हणून त्या गौरीला आवाज द्यायला गेलो आणि गौरीला आवाज देतो तर खिडकीतून बघतो तर तिकडच्या त्या खिडकीतून धूर निघताना दिसला आणि वाटलं आता काय झालं तर बघितलं तर प्रचंड धूर आणि मग लक्षात आलं का काहीतरी इलेक्ट्रिकचं शॉर्ट सर्किट झालंय आणि त्यामुळे आग लागली। आणि त्यांच्या घरामध्ये अगदी 2 नाती आणि आजी बाबा हे 4च जण घरात होते आणि अशा वेळेस मुलगाही त्यांचा कामावर गेलेला होता, दुसरा मुलगा बाहेर गावी गेलेला, कोणी सुना वगैरे कोणी घरी नाही। मग अशा वेळेस मी पहिल्यांदा त्यांच्या दोन्ही मुलांना फोन केला, पुन्हा फायर ब्रिगेडचा नंबर ऑनलाईन काढला गुगलवरनं सर्च करून आणि त्याच्यावरून फोन केला फायर ब्रिगेडला आणि त्यांच्या मुलाला आलो, त्यांच्या मुलांना फोन करायला लावला। मग त्यांचा मुलगा आला, त्यांनी सिलेंडर आणलं त्यांचं प्रायव्हेट, सिलेंडरनी काय होणार नाही दाखवलं। तर मग खाली पेट्रोल पंपवाल्यांकडे गेलो, त्यांना म्हटलं तुम्ही फायर ब्रिगेडला फोन करा, कारण खाली पेट्रोल पंप होता, मध्ये सिलेंडर वगैरे असेल तर काही होऊ शकतं। बिल्डिंग बऱ्याच काळातली जुनी बिल्डिंग आहे। मग अशा ह्या सगळ्या गोष्टी थोड्या आपण सावधगिरीने केल्या। ते आमचे मित्र भोसले हे खूप काही देवाचं करतात, हे आम्ही बऱ्याच वर्षापासून बघतो आणि त्यांना ते देवाचीच विचारांनी आज काहीतरी साथ दिली आणि हे सगळं सुखरूप फायर ब्रिगेडवाले अगदी जुलूस चालू असलेल्या एकदम प्रचंड मोठा जुलूस चालू होता आज ईदनिमित्त आणि तेवढ्या गर्दीत नाही ते बिचारे अगदी त्यांच्या याच्या पराकाष्ठाने ते इथपर्यंत पोहोचले आणि त्यांनी ते सगळं शांत केलं आणि ती आग बऱ्यापैकी आता बंद झाली, आगही बंद झाली आणि ती धूरही संपलेला आहे बऱ्यापैकी। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।